तर नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपल्या मातोश्री आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत मतदान करून ते बाहेर पडताना दृश्य आपण पाहू शकतो। देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या आपल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आता देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या निवडणुकांकडे, कारण अनेक मोठमोठ्या घडामोडी आज या मतदानात घडत असताना समोर येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर उद्याचा निकाल देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे। अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडतंय, मार्कर वापरला जातोय, त्यामुळे विरोधक आणि मतदार देखील नाराज असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात, या घटनांसंदर्भात मुख्यमंत्री काही बोलतात का, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर काय ते उत्तर देतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलेलं आहे आणि मतदान करून ते मतदान केंद्राच्या बाहेर पडतानाची एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या स्क्रीनवर। खरं तर सकाळी नागपुरातल्याच एका केंद्रात ईव्हीएम मशीन बंद पडल्याची बातमी आपण पाहिली। त्यानंतर राज ठाकरेंनी पण आयोगावर आरोप केलेले आहेत, प्रशासनावर आरोप केलेले आहेत आणि या सगळ्यावर देवेंद्र फडणवीसांकडून काही उत्तर मिळतंय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सध्याची ताजी दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावून सध्या मतदान केंद्रातून बाहेर पडलेले आहेत आणि तीच ही दृश्य। राज ठाकरे केलेलं सगळ्यात महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे ही चांगल्या लोकशाहीची लक्षणं नाही। आता या वाक्यावर, या वक्तव्यावर नेमकं विरोधक, माफ करा, सत्ताधारी नेमकं काय उत्तर देत आहेत याकडे आपलं लक्ष असणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद साधतायत का, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत का, हे पाहावं लागणार। चलो बाईट सर बाईट आजा इधर गए ना। नक्कीच, कारण तरुणाई उद्याचं आपलं फ्युचर आहे आणि त्यांनी बाहेर निघून मतदान करणं आपल्यासाठी खूप जरुरी आहे। त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत जी मला वाटतं ट्रान्सपेरंट आणि गतिशील असेल। त्यांनाच ते नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक, नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते? सगळ्यात महत्त्वाची नागपूरची निवडणूक आहे। आपण नागपूरहून पुढे आलेलो आहोत आणि नागपूर गड आहे महाराष्ट्राचा, तर मला वाटतं खूपच जरुरी। विकास किती महत्त्वाचा आहे मतदान करताना लोकांना, सामान्य मतदारांच्या मनामध्ये? मला वाटतं सगळ्यात अव्वल मुद्दा म्हणजे विकासाचाच आहे। विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी विकास आपल्या शहरात चालू झालेला जो आपल्याला दिसतोय त्याची गंगा घरापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचणार। काही लोकांनी भावनेचं राजकारण केलं या संपूर्ण निवडणुकीमध्ये। आता प्रत्येकाच्या एक स्टॅन्स असतो, काही नसेल तर भावनेचं राजकारण असतं, पण ती भावना लागू पडते का खरंच आपल्याला ते पाहायला पाहिजे। विकासाच्या राजकारणाच्या मागे आपण सर्वांनी मुंबईमध्ये मराठी कार्ड चालेल असं वाटतं का? मुंबईमध्ये काय चित्र राहील? मुंबईमध्ये नक्कीच तुम्ही कोस्टल रोड पासून मेट्रो, अनेक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहेत। लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं। चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो। चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो
मोठ्या प्रमाणात मतदान करा. हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या या उत्सवाला. अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं. लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही, लोकशाही जिंकेल. देवेंद्र शाहीच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय. राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आहे. असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. हिंदी में बताइए कि आपने मतदान किया है, क्या आह्वान करेंगे? हिंदी में बताएं. महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल, हा मला विश्वास आहे. हिंदी में बताइए.